जर कायम तंदुरुस्त ठेवायचे असतील, पशु मजबूत टणटणीत निरोगी कायम ठेवायचे असतील तर असं मोकाट पद्धतीनं मुक्त संचार पद्धतीनं असं विविध प्रकारचा चारा चारावा लागतो. तर पशु अतिशय मजबूत स्ट्रॉंग राहतात बघा. हे त्यांच्या मनावर पाणी चारा केलं तर सूर्यप्रकाश हवा मोकळी दिली निरोगी राहतात. कशी पशु चरायला बघा. हे अशा पद्धतीने गायपालन केलं तर फायदेशीर असतं. शून्य खर्च, भरपूर नफा, औषध पाण्यावर नाही, बिमार पडत नाहीत, आजारी पडत नाही, तंदुरुस्त असतात, मजबूत राहतात. बघा हे आता निसर्गाच्या सानिध्यामध्ये कसं मस्त चरत आहे ते. किती नंबर एकच. बघू लागलो काही पशु बंदिस्त करून रात्रंदिवस बांधून चारा कमी खातात, भूक मंदावते, भूक वाढत नाही. पुन्हा अस्वच्छतेमुळे मुबलक हवा नसतो, वातावरण नसतं, व्यायाम नसतं, त्यामुळे बिमार पडतात, आजारी पडतात, मग रोगी पडतात. मग पुन्हा त्याच्यावर अतिशय खर्च होतो आणि तोट्यात येतो. मग म्हणायचं गायपालन तोट्यात आलं, बंदिस्त केलं. कुणाचं ऐकून बघून करायचं नाही. व्हिडिओ बघून इन्स्पायरेशन आहे. स्वतःला ओळखायचं, स्वतःच्या भौगोलिक परिस्थितीनुसार, स्वतःच्या माहितीनुसार, स्वतःच्या इतिहासानुसार, तिथलं आपल्या चाऱ्या पाण्याचं नियोजन, ठिकाण, पशूंना बांधण्याचं ठिकाण कसं आहे, पशु कसे राहू शकतात, त्यांना आपण कोण्या पद्धतीने हे करू शकतो, हे सर्व अभ्यास करूनच गायपालन करायचं. 100% यशस्वी होणार चॅलेंज के साथ मी सांगतो. आणि ती देशी नसलचं करायचं. आता आमच्याकडे देशी नसलच्या लाल कंदार बी म्हटलं जातं यांना, आणि डोंगरी दुर्मिळ जातीचे म्हणलं जातं. बघा हे किती यशस्वी आहे. आणि हे आम्ही स्वतःचा अनुभव शेअर करत आहे, कुणाचा ऐकून व्हिडिओ बघून सांगून नाही. तर ह्या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे, वारंवार सांगत आहे, निरोगी कमी खर्चात जास्त नफा देणारा जर उद्योग करायचा असेल तर असं मुक्त संचार पद्धतीचं गायपालन करायचं. विविध प्रकारचा चारा खातात, विविध प्रकारचे तण मिळतात. मोजकेच आपण बंदिस्तमध्ये मोजकेच संकरित चारा टाकतो. संकरित चारा हा अशक्त बनवतो पशूंना अशक्त बनवतो. तसेच दुधाचं फॅटसुद्धा लागत नाही, पशु अशक्त होतात आणि नुकसान होतं. त्याच्यामुळं असं मुक्त संचार पद्धतीचं मोकळ्या हवेत, माळरान, जंगल, दर्या, डोंगरानं चारायचं. कसा तोटा होते बघू पहा. हा आवडल्यास व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या पद्धतीचं आमचं मुक्त संचार गायपालन आहे. कमी खर्च, जास्त मजबूत असतात, टणटणीत असतात, निरोगी राहतात, मोकळ्या हव्यात. बांधून गोमाशा, गोचीड, मच्छर त्यांचं रक्त शोषण करतात, ते अशक्त बनतात, दुधावर परिणाम होतो. आणि बांधून ते अशक्त होतात. आणि सतत बांधल्यामुळे ते डिप्रेशनमध्ये येतात. डिप्रेशनमध्ये आले की चिखल, बांधण, ते त्यांचं शेण, गोमूत्र, गोचीड, गोमाशा, त्यांना आराम मिळत नाही, झोप त्यांची होत नाही, किंवा त्यांना विश्रांती मिळत नाही. त्यामुळे ते डिप्रेशनमध्ये आले की जर पशु की दुधावर परिणाम होतो, फॅटवर परिणाम होतो, आरोग्यावर परिणाम होतो, तसेच आजारी बिमार पडतात. तर अशा पद्धतीने मुक्त संचार पद्धतीने करा, मोकाट पद्धतीने करा. खर्च तर एवढा फक्त त्याला राखायचा म्हणजे वळायचा, चारण्याचाच खर्च, दुसरा 1 रुपया खर्च नाही. अशा पद्धतीने करा. 100% तुम्ही यशस्वी आणि सक्सेस व्हाल.